बरोबर आहे ना? हां, व्हेरी गुड. तुम्ही आधी ऐकलंय का कालचं? नाही ऐकलं पण मागच्या वेळेस मग आता नवीन सांगतो. असं आहे, सगळ्यात पहिले तर तुम्हाला एका कार्यक्रमाचं निमंत्रण आहे, ते फ्रीमध्ये पैसे घेतो. नाही सांगतो. ही पत्रिका आहे समोर छापलेली. ही पत्रिका तुमच्या फाईलला पण लावलेली असेल. या पत्रिकेचा फोटो काढा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फिरवा. या कार्यक्रमाचा उद्देश जगणं नीट कसं करायचं हे सांगणं आहे. जगणं नीट का करायचं? कारण असं आहे की आपण सगळेजण, ऑक्टोबरची गोष्ट आहे ना, हां, आपण सगळेजण घर नीट करतो, रंग देतो, लाईट नीट लावतो, पंखा नीट लावतो, स्वच्छ ठेवतो. मग आपण शरीर नीट ठेवतो, शर्टाचं बटणं नीट लावलेली असतात, बरोबर इथेच लावलेलं असतं. ते इकडे लावलं तर चालत नाही, लोक मान्य करत नाही, फरक पडणार नाही काही, पण ती जागा नेमून दिलेली आहे. भाग नीट पाडला पाहिजे. शरीर नीट ठेवणं, घर नीट ठेवणं, दुकान नीट ठेवणं, गाडी नीट ठेवणं, कपडे नीट ठेवणं, हे आपण करतो. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे, आपलं जगणं नीट नाही. हे इतकं अस्ताव्यस्त झालंय की त्याची सोय नाही आहे सांगायची. मी साधा प्रश्न विचारतो तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही इथे सगळेजण पोट नीट करायला आलात ते मला माहीत आहे, बरोबर? तर माझा प्रश्न असा आहे की अन्न पचन करण्यासाठी, म्हणजे तोंडात घास घातला तो पोटात जाऊन त्याच्याने रक्त तयार व्हायचं आणि तो दुसऱ्या दिवशी नीट बाहेर आला पाहिजे. हे सगळं होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा अवयव व्हेरी गुड, पण क्लिअर होतं संस्था आहे. हे उत्तर असं झालं, तुम्ही कुठे राहता? तुम्ही भारतात राहा. हे बरोबर कधी आहे? जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशात जाता. भारतात आल्यावर तुम्हाला सांगावं लागतं तुम्ही महाराष्ट्रात राहा. महाराष्ट्रात विचारल्यानंतर तुम्हाला सांगावं लागतं तुम्ही नांदेड जिल्ह्यात राहा. आणि नांदेड जिल्ह्यात हा प्रश्न विचारला तुम्ही कुठे राहता, तर गावाचं नाव सांगा. आता सध्या आपण नांदेड जिल्ह्यात आहोत, गावाचं नाव सांगा. अन्न पचन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं अवयव कुठलं? काही सांगा. लाळ, व्हेरी गुड. तोंडात लाळ तयार नाही झाली तर घास खाली जाणार नाही. दुसरं लिव्हर, व्हेरी गुड. अजून कौन सा ज़्यादा इम्पोर्टेंट ऑर्गन है शरीर में कि उसके बिना हाजमा नहीं हो सकता? बता सकते हैं? ऐसे बोलो, कुछ भी बोलो. काय? पचन संस्था मोठं झालं. हे म्हणाले बरोबर आहे, लिव्हर आहे. मी सांगतो तुम्हाला, ओठ, दात, जीभ, लाळ, घसा, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, लिव्हर, पॅनक्रियास, किडनी, सगळं पाहिजे. पित्ताशय हे नसलं तर अन्नपचन होणार नाही. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे? ह्या सगळ्या गोष्टी विकत घेता येतात. आता त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की लाळ ही महत्वाचा अवयव. रोज 1 लिटर लाळ तयार होतो, दररोज 1 लिटर सर. आणि ती तयार नाही झाली तर घास गिळता येत नाही, तोंडाला वास येतो, हात गिळतात, घास खाली उतरत नाही. पण 15 ml लाळ 300 रुपयाला आम्ही विकतो. याचा लिटरमध्ये हिशोब काढला, 1 लिटर लाळेचे साधारण काही हजार रुपये होतात. ओठ फाटला तर मांडीचं काढून तिथे लावून नीट करता येतं. हात तुटले तर दुसरे बनवून लावता येतात. जीभ फाटली तर इकडे लावण्याची जीभ तयार करता येते. लिव्हर डॅमेज झालं तर गेलेल्या माणसाचं लिव्हर विमानाने आणता येतं. आतडे तुटले तर कापून जोडता येतात. गॉल ब्लॅडर खराब झालं तर काढून नीट करता येतं. कळलं? याचा अर्थ असं झाला की ह्याच्यातलं कोणतंच अवयव महत्वाचं नाही आहे. जी गोष्ट पैशाने विकत घेता येते ती गोष्ट महत्वाची नसते, हे लक्षात ठेवा. कळलं? ज्याला पैसे देऊन विकत घेता येते ते काही महत्वाचं नाही. प्रॉब्लेम असं झाला की आपल्याला हेच जास्त महत्वाचं. आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला की इथे सगळेजण बसलेले आहेत आनंदात आणि आम्ही तुम्हाला जेवायला देऊ, तुमच्यासाठी मी पण खातो. ते चाललंय कोणा आणि फोन आला, फोनवर सांगितलं की तुमच्या घरच्या त्या जवळच्या माणसाचा अमुक रोडवर ॲक्सिडेंट झालाय, तो सिरियस. ही गोष्ट आपण पाहिली नाही,
आपण कन्फर्म केली नाही, आपल्याला माहिती बरोबर. पण तो घास खाली उतरेल का आता घशाच्या? कोण जबरदस्तीने ढकललं तर काय होईल? वापस येईल. कुठला अवयव खराब झाला म्हणजे एका सेकंदाच्या आत काय जाळ बंद आली का? जास्त रडायला लागल्यावर दात कुठला का? जीभ फाटली का? लिव्हर खराब झालं, काय खराब झालं? बरोबर. खराब झालेल्या अवयवाचे नाव आहे मन. पचन संस्थेचे सगळ्यात महत्वाच्या अवयवाचे नाव आहे मन. ते जर नीट नसेल तर अन्न पचन होणार नाही. तुम्हाला डॉक्टरांकडे फेऱ्या माराव्या लागतील. आणि मग होतं काय? पाळीवर जमा होते. अमुक डॉक्टरकडे गेलो काय दिला, अमुक डॉक्टरकडे गेलो काही निघालं, तपासण्या चालू आहे, निघत काहीच नाही, त्रास तर होतो. तुम्ही एक लक्षात घ्या, फक्त 20% लोकांना ओरिजिनल आजार असतो. बाकीच्या असे फिरत राहतात आयुष्याला पायी गोळा. एखादा अवयव खराब झाला तर काढून करता येत, पण मन खराब झालं तर ते काढून करता येत नाही. आणि त्या मनाला जन्माला आलेल्या एवढ्या लेकरापासून सगळेजण डॅमेज करतात आयुष्यभर. हे लेकरू जोपर्यंत आईच्या मांडीवर आहे ना, तोपर्यंत त्याचं मन शुद्ध, चांगलं आणि शांत आहे. तुम्ही मोबाईल हातात दिला की ते बिघडलं. जर तुमचं लहान जन्माला आलेलं मूल बिना मोबाईलचं जेवत नसेल तर त्याचं मन डॅमेज झालं. ती जबाबदारी तुमची आहे, आई वडिलांची. शाळेत पूर्ण अभ्यास करत होते म्हणून आईला राग येतो आणि आई औषध पिते, ऍसिड पिते. बापाने मोबाईल दिला नाही म्हणून 2 भावात भांडण होऊन एक भाऊ फाशी घेतो. हा चिंता कोरडा, ते वास्तव आहे. बरोबर. थोडा शिकला, नीट परीक्षा दिली. ज्या मास्तराला गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा म्हणून माझ्या 2 मास्तरांचे फोटो लावले, त्यांच्यामुळे मी इथं उभा आहे. पण असे काही मास्तर आहेत की 12वी पास झालेल्या पोराला सांगतात 10 लाख रुपये म्हणजे मला मी पेपर पडतो. आणि 22 लाख मुलांचं आयुष्य बर्बाद करतात. 13 मुलांना आत्महत्या करायला लावतात. असल्या डिग्रीचा, आपल्या पैशाचा काय करणार तुम्ही? ते झालं, डिग्री मिळाली, नोकरी लागली, मास्टर झाला माणूस, 1 लाख रुपये पगार आहे, हेडमास्टर आहे. आणि काय करतो? गट शिक्षण अधिकारी माझी तक्रार घेत नाही म्हणून पोटच्या 2 पोरांना भोगसून मारतो, गाडीत बसवतो आणि गाडी घेऊन स्वतः नदीत उडी मारतो. हे झाले की नाही नांदेडमध्ये? आत्ता झाले आठवड्यावर. हे कशामुळे झालं? हे एका गोष्टीमुळे झालं, मन डॅमेज करून ठेवलं. दुसरा माणूस ठरवेल का तुम्ही आनंदी राहायचं की नाही राहायचं? गट शिक्षण अधिकारी कसं काय ठरवू शकतो की जीवन राहावं की नाही राहावं? मागच्या आठवड्यामध्ये लातूरमध्ये खूप प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, वय वर्ष 43, माझ्यापेक्षा खूप लहान, ते उठले दवाखान्यातून आणि एक पेशंट बघितला, डायरेक्ट गायब झाले. कोणच लागेल, कोण लागला तेव्हा डॉक्टर साहेब इंजेक्शन घेऊन बरोबर पडले होते. 50 कोटी रुपये जागेचे दवाखाना आहे. बायको कॅन्सर सर्जन आहे, 5 वर्षाचा पोरगा आहे. बापाला देव म्हणायचे लोक लातूर जिल्ह्याचे, एवढं मोठं नाव डॉक्टर. बरोबर. जयपूरमध्ये तुम्हाला ते माहिती ना, माणूस मेल्यावर पोस्टमॉर्टम करतात. ते शिकवणारे विषय MBBS ला असतो 2ऱ्या वर्षाला. ज्यांनी आयुष्यभर हे शिकवलं डॉक्टरांना, मुलांना पोस्टमॉर्टम कसं करायचं, त्यांनी फाशी घेतली आणि त्याचं पोस्टमॉर्टम त्या पोरांना करावं लागलं ज्यांना त्यांनी शिकवलं. हे कशामुळे झालं? ते मन डॅमेज झाल्यामुळे, हे जीवन अस्ताव्यस्त झाल्यामुळे. 4 भाऊ आहेत, 5 एकर शेती वाटून घेतली. 1 एकर शेतावर वाद झाला, तर त्याला औषध दिला घराला, सुदैवाने वाचला. पण ज्या 1 एकर शेतावर वाद होता तेवढे पैसे विनाकारण मला द्यावे लागले. कशामुळे झालं? मन डॅमेज झालं. फक्त एवढा प्रश्न होता की मला विचारलं, मला भाव दिला नाही आणि तुम्ही कोण जाहीरदार आहे का? तुम्ही एक लक्षात ठेवा की देवाने तुम्हाला आणि मला दोघांना एवढ्याच वेळासाठी आठवले. लिंबा एवढा सुद्धा वेळ नाही आपल्याकडे. 100 वर्षाचं आयुष्य मिळणार नाही कोणालाच, 100% मिळणार नाही. तुम्ही भ्रमात राहू नका. आजच्या तारखेत माणसाचं आयुष्य 71 वर्ष भारत देशात.
जे स्वतंत्र झाला तेव्हा 40 वर्ष होते सरासरी आहे. आता लई इंजेक्शन गोळ्या दवाखाने आले म्हणून 71 वर्ष झाले. 1950 साली 76 वर्ष होणार आहे. कळलं ना? तर तुम्ही कल्पना करा, आपण माणूस म्हणून जन्माला आलो, कुत्रा माणूस म्हणून नाही आलो. उगाच ओरडायचं, भुंकायचं, भांडण करायचं, मनाला दुखवायचं. हा असाच बोलला, असाच बोलला, बायको विचारा तुम्ही बातमी बोलत नाही, माणूस एक वाटून घेतलं, आईला वेगळं टाकतात. ज्यांनी जन्म दिला त्यांना कसं काय वेगळं टाकतात? त्यांनी तुम्हाला खाऊ घातले, चिंचीचा चौशीत दाना घातल्या, त्यांना वेगळं टाकणार आपण. म्हणजे किती डॅमेज केलाय स्वतःला एवढंच. हे असा रस्ता जगण्याचा प्रकार आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आम्ही इथं बोर्ड लिहिला आहे की कृपया चप्पल आणि बूट डाव्या बाजूच्या स्टँडवर काढून ठेवा. ज्यांना वाचता येतं, म्हणजे पायात 3000चा बूट असणारा माणूस बरोबर बोर्डाच्या पुढे चप्पल सोडतो. कशामुळे? ते शिकवलंच नाही आपल्याला. हा रोड आहे, इथे गाड्या लावल्यात बघा. गाड्या इथे वॉचमन आहे, तो सांगतो की मागच्या बाजूला आमचं पार्किंग आहे, इकडे गाडी लावा. पण नाही, गाडी रोडवरच लावायची. होतं काय माहितीये का, तिकडून एक कचऱ्याचा टेम्पो येतो, समोरून एक माणूस येतो, ते जाम होतं, भांडण सुरू होतं, मारामारी होतं. हे जण अस्ताव्यस्त झाल्याचे प्रकार आहे. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी जर नीट केल्या तर मी एक गोष्ट, दोनच गोष्टी पाहिजे आयुष्य नीट ठेवायला, जास्त दिवस जगायला. तुम्हाला डॉक्टरची गरज पडणार नाही. आणि माझी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे की जन्माला आलेल्या कुठल्याच माणसाला श्वास घेतल्यापासून श्वास थांबेपर्यंत डॉक्टरची गरज पडू नये. कारण त्याच्यात माझा पण नंबर लागणार, बरोबर ना? परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपण आपल्या मनाला स्वतःहून नीट ठेवत नाही. नाही जमत एखाद्या माणसाबरोबर तर दूर जा. मारता कशाला स्वतःला करंट केला तर? मागच्या वर्षभरात नांदेडमध्ये 12-13 खून झाले. त्या सगळ्या लोकांचं वय 20 ते 40च्या मध्ये आहे. हे झालं आत्महत्येचं. मग दारू, झोप येत नाही म्हणून दारू काय? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगता तुम्ही आणि 50-100 रुपयाची बाटली ठरवणार का तुम्हाला झोप येईल की नाही? कुठे चाललो आपण? झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर असले नाव घ्यायचे आणि नवराम सासरची नीट सांगत नाही म्हणून मुली उडी मारायची. हे जगणं अस्ताव्यस्त आहे. सांगितलंच नाही कोणी. सगळेजण फक्त एवढा विचार करतात की डॉक्टरकडे गेला, गोळ्या खाल्ल्या की नीट राहतो, पैसे मिळाले की ताकद येते. चूक. हा तद्दन भ्रम आहे. ज्या 3 गोष्टींसाठी आपण तडफडत असतो आयुष्यभर, पैसे, प्रसिद्धी. प्रसिद्धी म्हणजे मला तुम्ही चांगलं म्हणा. पहिले तुम्ही स्वतः चांगलं म्हणायला शिका. दुसरा माणूस कसं काय ठरवेल मी चांगला आहे तुम्ही वाईट आहे? आणि त्याच्यावर काय अवलंबून राहणार का? खूप लोक आहे ना, मान दुखावला म्हणून भांडण करतात किंवा दुसऱ्याला मारतात किंवा स्वतःला त्रास करून देतात. ते माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. तुम्ही स्वतःकडे नीट लक्ष द्या. सकाळी झोपेतून तुम्ही 2 गोष्टी करून या दवाखान्यात येत असतो. फक्त जुलै 1 महिना असा असतो की जेव्हा मला पेशंट बघायला खूप उशीर होतो. कारण माझी प्रामाणिक इच्छा असते की मी रोज सगळ्यांना एकत्र सांगायला पाहिजे. लक्षात ठेवा, मी रोज सकाळी झोपेतून उठले की आधी हात जोडतो. त्याच्यासाठी थँक्यू देवा, मला जिवंत उठवलंस. काल रात्री झोपेमध्ये पृथ्वीवर जवळजवळ 2.5 लाख लोक झोपेत अटॅक येऊन गेले. मी जिवंत उठलो, एवढं खूप झालं म्हणत असेल. आणि संध्याकाळी झोपायला जाताना पुन्हा एकदा हात जोडत जा की थँक्यू देवा, आजच्या दिवसात मला जिवंत ठेवलं. कारण तुमच्या गावावरून या गावामध्ये येईपर्यंत तुमच्या गाडीने तुम्हाला उडवलं नाही. आजचा पेपर वाचा, 3 लोकांना या मोठ्या रस्त्यावर उडवलं. समृद्धी महामार्गावर एकाच घरातली 6 लोक कालच मिळले, बरोबर ना? ज्या देवाच्या नावाने बिल फाडत राहतो आपण, भगवान ठीक करेगा, ऊपरवाला ठीक नहीं करेगा, वो सिर्फ आपको आशीर्वाद देगा जो आप कर रहे हो. तुम दूसरे को मारना चाहते हो, आशीर्वाद. तुम दूसरे का भला करना चाहते हो, आशीर्वाद. वरच्याच्या नावाने बिल फाडायचे नाही. जर वरचा ठीक करणार असता तर काल पंढरपूरच्या वारीमध्ये 3 बायकांवर ट्रक गेला नसता. यमुना नदीमध्ये कृष्णाचं दर्शन घ्यायला गेलेल्या 15 लोकांना घेऊन लोक बुडाली नसती, बरोबर आहे ना? तिरुपती बालाजीच्या मंदिरात लाईन मध्ये चेंगराचेंगरीत 6 लोक मेले नसते. ते मेले कारण आपलं जगणं असलं.
आपल्याला लाईनमध्ये उभं राहायची सवय नाही. आपल्याला रात्रभर टेम्पो चालवायचा आणि दुसऱ्या दिवशी पण चालवायचं आहे, कारण पैसे पाहिजे. का होत दवाखान्यामध्ये किरकोळ गोष्टी ठीक होतात. जी अमूल्य भेट परमेश्वराने दिलेली आहे ती नीट करायची असेल तर आपली समज आली पाहिजे. दुर्दैव असं आहे की समज देणारे लोकच नाही माणसं. बरोबर ना? समज कोण देतं? ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रॉब्लेम काय आहे की हे जे चांगले लोक असतात ते थोड्या वेळासाठी होतात. ज्ञानेश्वर माऊली 22 वर्ष, तुकाराम महाराज 45 वर्ष, शिवाजी महाराज 50 वर्ष, स्वामी विवेकानंद 40 वर्ष. ते लिहून घ्या तुम्ही या भ्रमात राहू नका की डोळ्याला म्हणजे ताकद किती आणि मी जास्त दिवस नाही. तुम्ही स्वतःला आनंदी ठेवा प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला, तर तुम्ही जास्त दिवस करा, जास्त चांगलं करा. हे सांगणारा एक माणूस आम्ही शोधून आणतो दरवर्षी 31 जुलैला. ती इथलेच माणसं असतात. मी वर्षभर समोर बसलेले जे लोक आहेत त्यांच्यातूनच बघत असतो की काय करतात. अशा एका माणसाला आम्ही निवडून आणलं. त्याचं वय 39 वर्ष. तुम्ही त्याला भेटायला पाहायला या, त्यांचा सन्मान करत असतो. त्याचं नाव आहे कृतज्ञता सन्मान. हा पुरस्कार नाही आहे. पुरस्कार म्हणजे काय? तुम्ही लई चांगलं काम करू लागले म्हणून तुम्हाला शाबासकी. हा कृतज्ञता सन्मान काय? तुम्ही जिवंत आहे, तुमच्याकडे बघून मला मीच कळलं की मी कसं राहायला पाहिजे. हा फरक आहे त्याच्यात. त्यांना ज्यांना बोलवलंय ना त्यांचा फोटो इथे नाही, तुमच्या पत्रिकेवर आहे. 31 जुलैला संध्याकाळी 5 वाजता शंकरराव चव्हाण सभागृहात मी ज्या पोटतिडकीचे भाषण देतो आहे ते 1 जुलैपासून चालू आहे. म्हणजे रोज एवढ्या लोकांना मी सांगतोय. कळलं का? म्हणजे किती लोक आहेत तुम्हाला माहिती नाही. त्या सभागृहाची जागा आहे 850 लोक बसायची. आम्ही चहा पाणी पण देऊ तुम्हाला, पण घेऊन भेटी ऐकायचं आहे, बघायचं आहे की ते दुःख जर तुमच्या माझ्या जगण्यामध्ये आलं तर मी वेगळी थोडी मारली असते. ती जबरदस्त गोष्ट. एवढ्या भयानक स्टोरी आहे त्यांची. तरी पण ते जे काम करतायत त्याला दंडावर घातला पाहिजे. आपण गोष्टी दुःखी होतो की विकत होत नाही, नंबर लागला नाही. गुलाबाच्या फुलाला कमळाचा फुल करायला लागले तर आयुष्य अस्ताव्यस्त होऊन जाईल. बरोबर ना? म्हणून तुम्हाला विनंती आहे की शुक्रवारी पुढच्या आठवड्यात ना, पुढच्या आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता शंकरराव चव्हाणमध्ये या. ही गोष्ट सांगायला काउन्सिलर नावाचा प्रकार असतो. काउन्सिलर म्हणजे डोकं खराब झाले की काउन्सिल करतात. ते काउन्सिलर दर तासाला पैसे घेतात. मिनिटाप्रमाणे पैसे असतात. ते खूपच राहील. कळलं? एखादा माणूस, कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख भरलेलं आहे, प्रत्येकाचं. ते कुणाला चुकलं नाही, परंतु त्या दुःखाचं औषध डॉक्टरकडे मिळत नसतं. डॉक्टर डोकं दुखलं, पोट दुखलं, गुडघा फाटला, त्याची औषधं देईल. मन डॅमेज झालं तर नाही, ते देणाऱ्या माणसाला ऐकायला यावे. सगळे पत्रिका तुमच्या फाईलला लावली, माझं बोलणं पटलं असेल तर फोटो काढा, तुमच्या व्हॉट्सअपवर ठेवा स्टेटसला. कारण खूप लोकांना याची गरज आहे आणि त्यांना बोलवा, एवढंच सांगायचं.